संकल्प मेळावा आहे त्याकरता निरंजन टकलेजी यांचं व्याख्यान आहे। त्या व्याख्यानकरता खास उपस्थित राहणारे आमचे नेते सुजयकुमार शिंदे साहेब व आमचे आमदार प्रणिती शिंदेजी, जिल्हाध्यक्ष आमचे पवारजी नंदकुमारजी, माजी आमदार प्रकाश येळगुरा। हा कार्यक्रम 18 तारखेला सकाळी 11 वाजता अक्कलकोटचे आमदार सिद्धारामजी म्हेत्रे 4,000 लोकांचा त्यांचा तो कार्यकर्त्यांचा बूथ वाईज मेळावा असणार आहे। त्या ठिकाणी निरंजन टकले यांचं व्याख्यान होणार आहे। तिथून ते दुपारी 4 वाजता टाकळीकर मंगल कार्यालय या ठिकाणी दुसरा आमचा संकल्प मेळावा होणार आहे। दक्षिण तालुका प्रामुख्याने तिथले सर्व लोक त्या ठिकाणी बूथ वाईज व बीएलओ आमच्या तिथं राहतील। सर्व दक्षिणचे नेते मंडळी त्यामध्ये महाआघाडीला देखील आम्ही सगळ्यांना पत्र पाठवलेलं आहे। महाआघाडीचे जे घटक पक्ष आहेत, पवार साहेबांचे जे राष्ट्रवादी आहेत त्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे, कम्युनिस्टला दिलेलं आहे, आप पार्टीला दिलेला आहे। त्या सगळ्यांना घेऊन हा संकल्प मेळावा आम्ही सोलापूर शहरामध्ये टाकळी मंगल कार्यालय इथं 4 वाजता आहे। त्यानंतर शहर उत्तर लिंगशेट्टी मंगल कार्यालय इथं 6चा टायमिंग आहे। तो 7ला चालून 7 ते 9 पर्यंत तो संकल्प मेळावा शहर मध्य व उत्तर असं जॉईंट त्या ठिकाणी हा संकल्प मेळावा घेतलेला आहे। आणि दुसऱ्याशी 19 तारखेला सकाळी 11 वाजता मोहोळा घाटुंगले मंगल कार्यालय या ठिकाणी संकल्प मेळावा होणार आहे। 2 वाजता दुपारी संत तनपुरे महाराज मठ आमचे तिथले राष्ट्रवादीचे प्रमुख व काँग्रेसचे प्रमुख अध्यक्षांनी त्यांचा मेळ घातलाय। तिथं देखील दुपारी 2चा टायमिंग आहे। त्या ठिकाणी ते सर्व पक्षाला घेऊन आम्ही कार्यक्रम करणार आहे। पंढरपूर दुपारी 2 वाजता। त्यानंतर मंगळवेढा मारुती पटांगण जुने पोलीस स्टेशन समोर चौकामळा चौकामध्ये संध्याकाळी 6 वाजता त्या ठिकाणी स्वतः अध्यक्ष ते मेळावा घेणार आहेत। तर निरंजन टकले हे 2 दिवसासाठी सोलापूर शहरात येणार आहेत। एक संकल्प मेळावा त्यातून कार्यकर्त्यांना एक मार्गदर्शन शिंदेसाहेब तर हे सगळेच देणार आहेत। आपल्या माध्यमातून मी विनंती करतो शहर व जिल्ह्याच्या अध्यक्षाच्या वतीनं की आपण उद्या प्रिंट मीडिया तुमचे मीडिया हे सोलापूर शहरातल्या लोकांना आवाहन करावं। त्याचा लाभ आम पार्टी देखील आम जनता देखील होऊ शकते। तर सगळ्यांनाच विनंती करतो की हा कार्यक्रम आपण यावं ही शहर व जिल्ह्याच्या वतीने आम्ही विनंती करतो। काय विषयावर व्याख्यान देणार आहे? लोकशाही हे जिवंत राहिली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जी घटना लिहिली आहे त्या घटनेप्रमाणे देश चालला पाहिजे। ज्याप्रमाणे हिंदू आपण म्हणून सांगता भारतीय जनता पार्टी हिंदूसाठी काय केलं हे त्यांच्या वाक्यातनं अनेक सडेतोड त्या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळेल। मी त्यांचं विषय काय विशेष सांगालो ना, एवढा मोठा भरपूर विषय त्यांच्या इतका मोठा विषय आहे। हो, 1.5 तास ते सांगतायत। विषय म्हणतो विशेष ते आहे देश बचाव एकच, मोदी हटाव देश बचाव हेच त्यांचा उद्देश आहे। आणि त्यामुळे हे व्याख्यान फार महत्त्वाचं आहे। आणि त्या व्याख्यानाला आपण सगळे लोकांना आमच्या मत आवाहन करावं हे ठिकाणी विनंती करतो। उशिरा सुचलेलं डॉट आहे असं वाटत नाही? नाही, वेळेवर सुचलेलं आहे।
प्रॉपर वेळेस आहे. उगं 500 बॉल खेळून 10 रन काढण्यापेक्षा 10 बॉलमध्ये 100 रन काढायचे किंवा 10 बॉलमध्ये 40 रन काढायचे. कमी वेळेमध्ये जास्त रन काढलं पाहिजे असं माझं मत आहे.